विट्यातील देशव्यापी महामेळाव्यास देशभरातील गलाई बांधवांचा ऐतिहासिक प्रतिसाद. नॅशनल गोल्ड अँड सिल्वर असोसिएशन देणार संघटना विस्तारावर भर. दिनांक 29 आणि 30 मे रोजी विट्यात देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांच्या आयोजित केलेल्या देशव्यापी भव्य महामेळाव्यास देशभरातून सुमारे 6300हून अधिक गलाई बांधवांनी उपस्थिती लावून ऐतिहासिक प्रतिसाद दिला. मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांपेक्षा विट्यात झालेल्या महामेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांची एकजुटीची ताकद दिसली. यापुढच्या काळात नव्या ऊर्जेसह सर्वांनी एकत्र येण्याचं बळ दिले. आपले सोने व चांदी शुद्धीकरणाची परंपरा जिवंत ठेवत पुढील पिढीसाठी हे क्षेत्र अधिक समृद्ध करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. गलाई बांधवांच्या पाठीशी संघटना ताकदीनं राहील. आगामी काळात आम्ही संघटना विस्तारावर भर दिला जाणार असून संपूर्ण देशभरात गलाई बांधवांना संघटित करण्यासाठी राज्यनिहाय संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असं प्रतिपादन नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे, अध्यक्ष गणपतराव पुदाले, उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते. सगळीकडे चर्चेचा विषय होऊन जातो आणि मागच्या 5-6 दिवसात आम्ही तेच सारखं जिथे जातो लोक तेच म्हणतात. गावात गेलो, लग्नात गेलो किंवा रस्त्यावर चालताना सुद्धा लोक म्हणतात, अहो तुम्ही फार मोठं काम केलंय, ते अगोदर करायला पाहिजे. अगोदर म्हणजे 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. पण जेव्हा दादानी ह्या उद्देशाने हे जे सगळं समावेश केलं होतं लोकांना एकत्रित करून, आमचं जे मागच्या 10 वर्षात लोकांना एकत्रित करण्याचा जो टाईम आम्ही जो घालवला होता तो आता कुठंतरी आम्ही तो थांबवलेला आहे. कुठंतरी आम्हाला त्याच्यातनं पुढं जायची एक पायरी भेटलेली आहे. आणि सर्वजण जे आपल्या कार्यक्रमाला जे मान्यवर आले होते त्यांनी एकच आपल्या सर्वांना सांगून गेले की तुम्ही संघटना जेव्हा उभं करता तेव्हा तिथं बेस स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग पाहिजे आणि तुमचे मुद्दे क्लिअर पाहिजे. मुद्दे क्लिअर नसल्यानं आमच्या बरेच लोकांची अवस्था विस्कळीत झालेली आहे. आणि मला तर वाटतंय हा एक फर्स्ट स्टेपिंग स्टोन आहे आणि ह्याच्यातून आपल्याला खूप पुढं एक मार्ग शोधायचा आहे. आणि मला वाटतंय आम्ही पुढच्या वर्षी इथेच विट्यातच 6300 ह्या वर्षी जर आले असतील तर पुढच्या वर्षी 10,000 ते 12,000 लोक तरी एकत्रित आणायचा प्रयत्न करू. आणि आपण सर्वांनी आम्हाला खूप खूप साथ दिली. सगळीकडे तुमचा प्रचार मोठा झाला. आमच्या अपेक्षापेक्षा तुम्ही पूर्ण मला वाटतं डिस्ट्रिक्टच नव्हे ऑल ओव्हर, आता स्टेटमध्ये ही चर्चा झाली, आता ऑल ओव्हर इंडिया चाललेली आहे. बिकॉज ज्या लोकांनी आमचे रिस्पॉन्सेस घेतलेले आहेत त्यांना वाटायला लागलं की आम्ही काहीतरी करू शकतो. आज आम्ही एक फोर्स झालेलो आहे ह्या भागात, आपल्या या राज्यात, की विट्यासारख्या छोट्या गावात जे एक्झिबिशन वाल्याला ॲड्रेससुद्धा माहीत नव्हता, आज आपण एका ग्लोबल मॅपवर येऊ शकतो. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द. साळुंखे दादा त्यांच्या माध्यमातून ही नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन स्थापन करण्यात आलं. तर त्यांना आपण त्या उद्देशानं सर्व लोकांनी त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून ना की आपण दादा पुढं झालं पाहिजे, त्याशिवाय ही संघटना उभा राहणार नाही, अशा पद्धतीनं आपण त्यांना सांगून त्यांना पुढं केलं. आणि दादानी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आपण चालू केली. तर ही संस्था चालू होत असताना काय झालं की आपणाला ही 14-15 वर्ष संघटनेला एकत्र करायला गेले. हे विषय म्हणजे फार महत्त्वाचा का असा आहे की मला नेते मंडळींनी बऱ्याच वेळ विचारले आपली संघटना किती लोकांची आहे काय आहे. पण मी त्यांना सांगितलं तुमचा मतदारसंघ तुम्हाला एक वेळ गोळा करता येत नाही, एकत्र करायचं म्हणून किती त्रास होतो तुम्हाला माहीत आहे. आम्ही तर सगळ्या भारतातले लोक गोळा करणार आहोत, ते आम्ही संघटित करणार आहोत. आणि ते सगळ्या भारतात असल्यामुळं इथं येऊन संख्या दाखवणं त्या अवघड होतं आहे आम्हाला. पण आम्ही सक्सेस होऊ यामध्ये किंवा 8-10 वर्ष आम्हाला जातील. पण आम्ही बऱ्यापैकी लोकांना एकत्रीकरण करून आपल्या समस्या मांडू त्यांच्यासमोर. तर अशा पद्धतीनं आत्ता आबांनी सांगितलं त्याप्रमाणे दादांना आम्हाला जवळजवळ काहीतरी 14 वर्ष गेली यामध्ये लोक एकत्र आणण्यासाठी. आणि मगच हा मेळावा घेण्यात आला. तर ज्यांनी झाड लावलं आणि ज्यांचा एक उद्देश होता की गलाई बांधवांचं कल्याण झालं पाहिजे, ह्या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म स्थापन केला. आमचा कुठतरी एक प्लॅटफॉर्म असल्याशिवाय आमचा कोण ऐकलं गेलं जाणार नाही, आपला नेता कोण ऐकला जाणार नाही, कोणीही पक्ष आपल्याशी पाठीशी उभा राहणार वैयक्तिकदृष्ट्या. म्हणून ही संघटना स्थापन झाली.
त्या माध्यमातून आपण हा परवाचा घेतलेला 29-30चा कार्यक्रम, तर देशातले लोक जवळ 6,300 म्हणजे 6,000च्या पुढं लोक आपले आले आणि आपली समस्या त्यांच्या पुढे मांडली. मी आपली ताकद आपण थोडक्यात दाखवून दिली. आता आबांनी सांगितलं त्याप्रमाणे ही संघटना आता पुढल्या वर्षी असू द्या आपण मोठ्या संख्येनं 10-12 हजार लोक उपस्थित राहतील आणि याचा फायदा घेतील. तर मेळाव्याचा मेनच उद्देश असा होता की आता जे आपण व्यवसाय करतोय 100 वर्षापासून, ती जी बदललेली परिस्थिती वेगळी आहे. आज मोठ्या मोठ्या शोरूमवाल्यांनी त्यांच्या स्वतः गाळाच्या भट्ट्या आणल्या किंवा ते आता एक्सचेंज करून टाकतात कुठं मोठ्या ह्याच्यामध्ये. बारक्यांचं काय, ह्या बारक्यांच्यासाठी हा मेळावा बोलवला होता. मध्यम आणि बारके लोक आहेत त्यांच्यासाठी जे 100-200 किलो पकडते त्याचा आम्हाला काही संबंध नाही फारसा. तर अशा पद्धतीने ह्या लोकांचं रक्षण हे आमचं मुख्य भूमिका आहे मध्ये. त्यासाठी आम्ही ही लोकं बोलवली होती आणि आपण ते ठामपणे मांडले. पूर्वी आपण गलाई बांधव म्हणतो, आता मायक्रोमध्ये आपण बसलो, बरोबर आहे का? तर मायक्रोमध्ये आपले गलाई बांधव हा शब्द कसा होता की कुठल्या पडऱ्यानं ऐकला ते गलाई बांधव म्हटलं की त्याला काय वाटतं, हे कसे गलाई बांधव आहे, कुठला आहे, काय विषय काय त्याचा. तर मायक्रोमध्ये आपण बसतोय. आज आपण त्यांच्याकडे मांडण्या बऱ्याचशा मांडल्या, पोलीस केस संबंधित असतील त्याच्यामध्ये काय सुधारणा होईल किंवा आम्हाला पण हक्काचं कुठतं एक